भारी वाटतं ना. मागे मस्त सनसेट. फॉगलाईटवाल्या रीलमध्ये लोकांच्या ॲक्च्युली कमेंट्स त्याच होत्या ज्या त्यांना डाऊट्स होते. मी रील काल टाकलेली की कधी टाकलेली मला आठवत पण नाही. उरुसबागच्या गावात बसच्या मागे जे काही गाड्या चालतात ना अशा लाईनीत, ते बदकाच्या मागे बदकाची पिल्लं चालतात ना त्याच्या टाईपमध्ये जाते. काय चरवे आहेत बघ त्याच्या ऑटोवाल्याच्या. मग का शिव्या नाही खात ऑटोवाले, हेच रिझन आहे. काका चालल्या घाईघाईमध्ये फाईन मारायला. मारा ना, ब्लॉक केली ट्रॅफिक. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. ही चॅनल डिटेल्स आहे तर तुम्ही बघू शकता. ओके, इथे थोड्या वेळाने लावतो. आत्ता लावू, काय प्रॉब्लेम नाही, लावू शकतो. भारी वाटतं ना. मागे मस्त सनसेट. ह्याला फक्त थोडं टाईट केलं. ए चल चला, थोड्या वेळ मी असं शूट करतो, मग मी अँगल चेंज करेल. जरा हे टाईट करायला लागेल. मला वाटतं मी अजून चांगला माउंट घ्यायला हवा होता. हा पण चांगला आहे, पण हा प्लॅस्टिक पार्ट चांगला नाही इकडचा. म्हणजे बघू आता, म्हणजे याच्यामुळे मला ना Insta 360 घ्यावासा वाटतं आहे या गोष्टीमुळे. हा जो माउंट आहे ना एवढा भारी आहे ना, व्ह्यू चांगला येतो. फॉगलाईटवाल्या रीलमध्ये लोकांच्या ॲक्च्युली कमेंट्स त्याच होत्या ज्या त्यांना डाऊट्स होते की गव्हर्मेंट बाकीच्या गोष्टींमध्ये नाही लक्ष देते, बट असे फालतू रूल्स अप्लाय करून फाईन वगैरे कलेक्ट करतात आणि भरपूर गोष्टी. मी रील काल टाकलेली की कधी टाकलेली मला आठवत पण नाही. काल टाकलेली काय शुभम रील? मंगळवार. ओके. शिव्या येतात तुझ्या, शिव्या येतात, शिव्या येतात. विगन चॅनल आहे आपला. उरुसबागच्या गावात, उरुसबागच्या गावात लॅम्बोर्गिनी उरूस होती. ती मस्त लॅम्बोर्गिनी उरूस होती, येल्लो कलरमध्ये. रस्त्यांवर जास्त गर्दी, बोलायची खोटी की गर्दी चालू होते. काय चरवे आहेत बघ त्याच्या ऑटोवाल्याच्या. मग का शिव्या नाही खात ऑटोवाले, हेच रिझन आहे. तो मागच्या ऑटोवाल्याच्या काय चरब्या होत्या पण. अरे काय रेशी यार. आणि मग यांना भाई ऑफेंड होतात ऑटोवाले. बघ ना, एक सीन झाला ट्रॅफिक बघ, मंद एक नंबरचा. अक्कलच कमी आहे. I am vlogging, yes, I am moto vlogging and there are so many beautiful roads in ते असं झालं आहे ना की बसच्या मागे जे काही गाड्या चालतात ना अशा लाईनीत, ते बदकाच्या मागे बदकाची पिल्लं चालतात ना त्याच्या टाईपमध्ये जाते. पुढे पूर्ण रिकामं असतं, मोठीशी बस असते, त्याच्या मागे सगळ्या छोट्या छोट्या गाड्या अशा लाईनीत असतात. फालतूगिरी चालली नुसती. नेहमीचं आहे आणि नेहमीचं. पाणी ना नाही, माझं एव्हरीडे 4 लिटर प्लस असतं. म्हणजे कधी 3 ते 4मध्ये होतं, कधी 4 प्लस होतं. अंकल वा इधर नाही. गणपती बाप्पा पण ते करणार ना आता. आमच्या इथे चालू पण झालं. हां, मग तेच बोलतोय. हे बघ काय बोललो मी. नाही नाही नाही, तो मंडप नाही रे, मूर्त्यांचं. अच्छा, तुला ते वाटलं काय? नाही नाही, ते नाही, एवढ्या लवकर नाही. ते तर 20 दिवस आधी करणार. तुझ्या घरी बसतो काय गणपती? किती दिवस, किती वर्ष झाली? गुड गुड. 1.5 दिवसाचा गणपती तू एक्सपेक्ट करतो ही गोष्ट? दुसऱ्या दिवशी सुट्टी घ्यायला लागेल सगळ्यांना. 5 वर्ष झाले ना तुला. आम्ही 10 वर्ष 1.5 दिवस ठेवलेला. 10 वर्ष. मग त्याच्यानंतर मग मी
चेंज केलं मम्मीला फोर्स करून करून. मग आम्ही त्याच्यानंतर 5 दिवसाचा केला. त्याच्यानंतर आम्ही एव्हरी घरात हां किती वर्ष झाली माहिती आहे का आमच्या गणपतीला? 22-23 वर्ष झाली. हां चौथीला होतो मी, 4थी की 5वीला होतो. हां मी सुट्ट्या टाकतो 5 दिवसाच्या. तुझ्या गणपतीला मी ट्राय करतो. चल मी पहिल्याच दिवशी येईल, पण आलो तर सगळे लेफ्टला जातो, आपण राईटला जातो. हे सिग्नल ग्रीन आहे, जाऊ काय? अरे नाही, हे सिग्नल तोडणारे अर्धे असतात ना आईच्या गावात रे. मला हँडल वर घ्यायचं रे अजून. बघू आता कसं, जरा पोझिशन अजून कम्फर्टेबल काय. मी जरा विचारलं तर मला बोलत आहेत की भाई तुला वायरी पण चेंज करायला लागतील. तर वायरी कशाला चेंज करायला पाहिजे, बघू कसं होतं आहे. कारण मला जरा अजून कम्फर्टेबल पोझिशन हवं आहे. हँडल बार रायझर्स लावून टाकू मस्तपैकी. रेड सिग्नल आहे, रेड. थांबायचं का आपण की आपण जायचं? विचारू का काकांना? हे आपला ग्रीन आहे, तेव्हा आपला ग्रीन आहे. एक चुम्मा यांच्या आईच्या गावात आपला ग्रीन होता. तो कोणत्या धुंदीत होता? तो सरळ जात होता ना. हां स्कूटीवाले आणि ऑटोवाले यांच्याबद्दल मी फक्त चांगलं बोलतो. मला वाईट बोलायला नाही आवडत त्यांच्याबद्दल. मला खूप आवडतात स्कूटीवाले आणि ऑटोवाले. ना अशा ITत उभ्या करून ठेवल्यात गाड्या. आमचीच पार्किंग आहे ही. मी 5 लाखाला घेतली, 3 लाखाला घेतली. बसवाल्यामुळे किती टेन्शन झालं ना सगळं. पुढे पूर्ण रस्ता रिकामा आहे. गाडी बघ एकदम ओल्डवाली कॉलिस. ग्रीन आहे सिग्नल, पण आपण नाही जाऊ शकत, जाऊच नाही शकत. अरे चुकी केली इकडून येऊन. त्या साईडने जायला पाहिजे होतं. ह्याच्यात आता भेटला असता त्या साईडने. नाही भेटणार. अरे तिकडे गोंधळ घालून ठेवतात रे सगळा. काय बोलतो? ऑटोवाल्यांचं बद्दल मला नाही काय बोलायचं. चांगले असतात खूप ते. नाही खूप चांगले असतात. ऑटोवाल्यांची लफडी नसतात रे बाबा, फ्रेंडशिप आहे त्यांची. ते एकमेकांना ग्रीट करतात ते. काय नाही, तुम्ही सिग्नल सोडून खूप चांगलं केलं. तुमच्या आईला माझा नमस्कार. नमन माझे तुमच्या. आपला चॅनल विगन आहे, इथे शिव्या अलाउड नाहीत. त्या ट्रक जवळून जरा जास्तच आपण फास्ट आलो आहे ना. जरा असं वाटलं नाही तुला? एकदमच त्याला असं चिपकायलाच आलेलो. टॉप एंड असणार आहे, टॉप एंड. हां मस्त आहे. कनेक्टेड नाही पण एकत्र असा नाही. टॉप एंड नाही आहे. 360 कॅमेरा आहे की नाही माहीत नाही त्याच्यात, कारण साईडने कॅमेरे नाही दिसत आहेत मला, फक्त बॅक कॅमेरा आहे. भाई त्या टियागोला पण 360 कॅमेरा. मेरा नाम है बुल्ला, रखता हूँ खुल्ला. दिलाय टियागोला पण 360 कॅमेरा आहे. आणि ॲक्च्युली एका कार रिव्ह्यूवाल्याने काय सांगितलं, त्याला ब्लाइंड मॉनिटर पण दिला आहे आणि 360 कॅमेरा पण आहे. तर तो एक कार रिव्ह्यू करणारा काय बोलला, एकदम भारी डिसिजन आहे. कारण कसं असतं, ह्या ज्या एंट्री लेवल कार असतात ना, हे मोस्टली मिडल क्लास लोक आणि जी लोक जस्ट एंटर करत असतात, कार घेण्याचं त्यांचं असतं की फर्स्ट कार असते, तर त्यांच्यासाठी रिस्क आहे ना. रस्त्यावर ते फर्स्ट टाईम कार चालवत असतात, तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. ब्लाइंड स्पॉट इंडिकेटर झालं किंवा 360 कॅमेरा झालं. कॅमेरा ऑन केला, त्या साईडने बघितलं कोणी येतं आहे की नाही येते, किंवा पार्किंगमध्ये कामाला येतं, तर ते एक त्याचं लॉजिक होतं आणि ते बरोबर होतं म्हणजे. हां आणि आजकाल भाई त्या मोठमोठ्या कार्सलाच असतं 360 आणि सगळ्या गोष्टी. काका चालल्या घाईघाईमध्ये फाईन मारायला. काका फाईन मारायला चाललेत घाईघाई. चल उद्या ये, आणू नको. मारा ना, ब्लॉक केली ट्रॅफिक. काकांनी चुकी केली थोडीशी ट्रॅफिक हे करण्यात. जाऊ द्या, आपण तर पोचलो आहे. तर आजसाठी एवढंच होतं. मला नाही माहिती आता यातला काय कॉन्टेंट आहे, तो मी करतो शॉर्ट. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, थोडंसं प्रेम दाखवा. चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल, तुम्ही फक्त व्हिडिओज बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडा सपोर्ट दाखवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, चलो.
आज आहेत मुलं, मी पण खुश, ते पण खुश. चांगलं आहे, छान.